अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहिले। हे मंदिर केवळ दगडांचे नसून जगभरातील करोडो हिंदूंच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। या मंदिरासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांनी अगदी 10 रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंतची देणगी उघड्या हाताने दिली। पण याच अयोध्येतून आता एक अशी धक्कादायक आणि वेदनादायी माहिती समोर आली आहे, ज्याने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडले आहे। राम मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या करोडो रुपयांच्या देणगीमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप होत आहे। राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप तर सुरूच होते, पण आता हा विषय केवळ राजकीय चिखलफेकीपुरता मर्यादित राहिलेला नाही। दखल घेत थेट SITची स्थापना करण्यात आली असून संशयितांच्या घरांची आणि ऑफिसच्या झाडाझडती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। कुठलाही गुन्हेगार स्वतःला किती हुशार समजत असला तर तो एक ना एक चूक करतोच, आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडले झाले आहे। या संपूर्ण घोटाळा उघडीस येण्यामागे कोणती मोठी गुप्तहेर संस्था नव्हती, तर या आरोपींनी केलेले आवाजावी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार कारणीभूत ठरले। राम मंदिर व्यवस्थापनात किंवा ट्रस्टशी संबंधित कामात काही कंत्राटी आणि तात्पुरते कर्मचारी काम करत होते। यातल्या काही कर्मचाऱ्यांचा अधिकृत मासिक पगार अवघा 18,000 ते 20,000 रुपये इतका होता। सामान्यतः 18,000 रुपये पगार असलेला माणूस महिन्याला फार तर फार 4 ते 5,000 रुपयांची बचत करू शकतो, पण अचानक या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाखो आणि करोडो रुपयांची संशयास्पद उलाढाल सुरू झाली। इतकेच नाही तर महिना 18,000 कमवणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी अयोध्येच्या परिसरात आणि आजूबाजूला कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली। जेव्हा स्थानिक प्रॉपर्टी डीलर्स आणि बँकिंग सिस्टीम मधून ही माहिती आयकर विभाग आणि पोलिसांपर्यंत पोहोचली, तेव्हा तपास यंत्रणांचे कान टवटवीत झाले। 18,000चा पगार असलेला माणूस एका रात्रीत करोडोंच्या जमिनी कशा खरेदी करू शकतो, याच एका प्रश्नाने या मोठ्या घोटाळ्याचे मूळ शोधून काढले। तपास यंत्रणांचा संशय बळावल्यानंतर उत्तर प्रदेशाच्या SOGच्या पथकाने स्थानिक पोलिसांसह एका संशयित कर्मचाऱ्याच्या घरावर छापा टाकला। पोलिसांचे पथक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा वरून पाहता घर अगदी सामान्य वाटत होते, जणू काही तिथे कोणी गरीब कुटुंबच राहत आहे। पोलिसांनी घर धुंडायला सुरुवात केली। कपाटे, लॉकर, गाद्या सगळं काही तपासलं, पण सुरुवातीला पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही। आरोपीने अत्यंत चालाकीने घरात काहीच ठेवले नव्हते, पण पोलीस गुपचूप अंगणात आणि शेतात तपास करायला गेले। तिथे ग्रामीण भागात जशा शेणाच्या गौऱ्या आणि शेणाचा ढिगारा रचलेला असतो, तसाच एक मोठा ढिगारा होता। तपास अधिकाऱ्यांना त्या ढिगाऱ्याकडे पाहून काहीतरी संशय आला आणि त्यांनी तो शेणाचा ढिगारा उपसायला लावला। जसा तो शेणाचा ढिगारा बाजूला गेला, तसे पोलिसांचे डोळे पांढरे झाले। त्या घाणीखाली, शेणाच्या ढिगाऱ्याखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले लाखो रुपयांचे रोख पैशांचे बंडल सापडले। भक्तांनी देवाचरणी अर्पण केलेला पवित्र पैसा या नरधमानी शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता। या छाप्यानंतर हे प्रकरण केवळ अंतर्गत चोरीचं नसून खूप मोठा घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले। या संपूर्ण केसमध्ये एका नावाचा गवगवा सर्वात जास्त होत आहे, आणि ते नाव म्हणजे टिन्नू यादव। सध्या तपास यंत्रणांच्या रडारावर हे नाव सर्वात वर आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी टिन्नू यादव हा अयोध्येच्या रस्त्यांवर एक सामान्य रिक्षा चालक म्हणून काम करायचा। अत्यंत गरिबीत दिवस काढणारा हा माणूस हळूहळू राम मंदिर व्यवस्थापनातील आणि ट्रस्टशी संबंधित काही बड्या आणि प्रभावशाली लोकांच्या संपर्कात आला। आपल्या चाणाक्ष बुद्धीने त्याने मंदिर व्यवस्थापनातल्या काही लोकांचा विश्वास संपादन केला। हळूहळू टिन्नू यादवचा प्रभाव इतका वाढला की तो मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थापनातला अत्यंत महत्त्वाचा माणूस बनला। देणगी गोळा करणे, VIP पासचे व्यवस्थापन, पावत्या फाडणे आणि कॅश हाताळणे या सगळ्या महत्त्वाच्या कामांमध्ये त्याचा थेट हस्तक्षेप सुरू झाला। एका सामान्य रिक्षा चालकाकडे अवघ्या काही वर्षात आलिशान गाड्या, अफाट संपत्ती आणि कोट्यवधींचे व्यवहार कसे आले? त्याने मंदिर देणगीतील किती कोटी रुपये स्वतःच्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या घशात घातले, याचा शोध आता SIT घेत आहे। सध्या टिन्नू यादव आणि त्याच्या संपूर्ण नेटवर्कची कसून चौकशी केली जात आहे। नक्की किती रुपयांची देणगी गायब झाली आहे याचा अधिकृत आणि अंतिम आकडा अजून समोर आलेला नाही। सध्या मंदिर ट्रस्ट आणि सरकारी ऑडिटर्स मिळून गेल्या काही वर्षातील सर्व खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करत आहेत, पण प्राथमिक तपास आणि सूत्रांच्या अहवालाने जी माहिती समोर येत आहे त्यानुसार हा आकडा अनेक कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे। हा घोटाळा करण्यासाठी भक्तांकडून रोख रक्कम घेऊन त्यांची नोंद मुख्य रजिस्टरमध्ये न करता बनावट पावत्या फाडल्या गेल्याचा संशय आहे। तसेच काही चेक ट्रान्सफर्समध्ये आणि ऑनलाईन देणगीच्या सिस्टीममध्ये तांत्रिक फेरफार फाडून पैसे वगळले गेले असल्याची शक्यता आहे। हा विषय करोडो हिंदूंच्या आस्थेशी जोडलेला असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार
आणि मंदिर ट्रस्ट अत्यंत आक्रमक मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक अहोरात्र काम करत आहे. संशयित आरोपी, त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराची सर्व बँक खाती तातडीने फ्रीज करण्यात आली आहेत. तसेच गेल्या 2 वर्षात या लोकांनी अयोध्येत ज्या काही जमिनी खरेदी केल्या होत्या त्यांच्या खरेदी विक्रीवर तात्पुरती बंदी आणून त्याची चौकशी सुरू आहे. भक्तांनी आपल्या रक्ताचे पाणी करून कष्टाचा पैसा प्रभू श्रीरामांच्या चरणी अत्यंत पवित्र भावनेने अर्पण केला होता. त्या पैशांवर ज्यांनी डल्ला मारला आहे त्यांना कायद्याच्या न्यायालयात कठोर शिक्षा होऊन ते लवकरच जेलच्या गजाआड असतील अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.